त्यांचा आतताईपणा सुद्धा आणि आमची हतबलताही. आणि म्हणूनच मला आज तुझ्याकडून एक शब्द हवाय. शब्द? हो. कुणीही कितीही त्रागा केला, कितीही वेडवाकडं बोललं, तरी हे घर सोडून जाण्याचा तू विचारही करणार नाहीस. देशील ना आशू? देशील. कारण फक्त आईची मायाच सगळ्यांचे अपराध पोटात घालू शकते. आणि त्या मायेचा पाझर तुझ्या हृदयात सुरू झाला. आणि आशू, आता आपल्याला लवकरच सोनोग्राफीला जायचंय. पहिली सोनोग्राफी. ग्रेट, परफेक्ट. मग तुला आत्याचं म्हणणं सांगितलं ना मी. हा, ते विस्तवाजवळ लोणी वगैरे. हो, मा त्याचमुळे जरा काळजीत होती. त्यांना कशाची काळजी? लोण्याची की विस्तवाची? पलाश. सॉरी सॉरी, तुझं चालू दे. पण प्रधान अँड कंपनीचं कन्सल्टेशन. थोडक्यात काय, आता नमिताचे फोन कमी होण्याऐवजी वाढणार. वाव, ग्रेट. साहेब चहा. तर नमिता कुठे? तयार होऊन राहिले आहेत. कुठं बाहेर जायचंय त्यांना. सकाळी सकाळी कुठे बाहेर चालली? झाली तयारी? निघूया थोड्या वेळाने. हा, आज बाळाची पहिली चाहूल दिसणार आहे. आय एम सो एक्साइटेड. मी इतकी खुश आहे. जस्ट कांट टेल यू इन वर्ड्स. मी एकदा हात लावून बघू.
अरे वा रमा, हे काय बघतो मी चमत्कार. तू सुद्धा वाचायला लागलीस की काय आता? अहो मोजे कसे विणायचे त्याचं पुस्तक आहे हे. म्हणजे उजवे टाके किती डावे टाके किती आता विसरून गेले ना हो मी सगळं, म्हणून वाचतीये. मोजे? हो 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 मोजे. काय गंमत आहे ना. पण एकीकडे तशी वटवट करतेस, मग मोजे कशाला? काय तुझ्या वागण्याचं काही कळत नाही. एकीकडे अशी वागतेस, एकीकडे तशी वागतेस. काही अर्थ नाही तुझ्या वागण्याला. हे बघा, मी मोजे करणार आहे ना ते माझ्या नातवासाठीच करणार आहे बरं. आणि त्याचा राग कशाला धरू मी? माझा राग आहे त्या मुलीवर. रमा, अगं पण त्या मुलीमुळेच जे काय नातू नात जे काय नातवंड आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे ना. अगं किती चांगली मुलगी आहे ती. केवळ परिस्थितीच्या कात्रीत अडकल्यामुळे तिने हा निर्णय घेतलाय. मी तर म्हणतो रमा, शुभंकर आणि नमिता इतके भाग्यवान आहेत ना की त्यांच्या बाळासाठी इतकी गुणी आई मिळाली त्यांना. हे बघा, स्तुतीचे किती दिवे ओवाळलेत ना तिच्या भोवती, तरी सत्य हे आहे की तिने त्या बाळाला. बस रमा, बस झालं. हे बघ, आजपर्यंत तुझं हे सगळं बोलणं मी गोड मानून घेतलंय. पण ह्याच्या पुढे तू जर का असं काही बोललीस आणि माझ्या तोंडून एखादा उणा अधिक शब्द निघाला तर वाईट वाटून घेऊ नकोस, लक्षात ठेव. विश्वनाथ, गाडी काढलीस ना तू? आणि नामदेवला म्हणावं की सगळ्या त्यांनी फाईल्स ठेवल्यात की नाही ते पुन्हा एकदा चेक कर. हे बघ, खूप महत्वाची मीटिंग आहे माझी आज. हां, ओके. हे एक मिनिट मीता, सकाळी सकाळी निघालीस कुठे तू? मी सांगितलं होतं ना तुला, आज पहिली सोनोग्राफी आहे. त्या मीटिंग्सच्या ह्याच्यात दुःखचं का होईना पण आपलं बाळ आज पहिल्यांदा आपल्याला दिसणार आहे. नीता, मी पण येऊ का ग? अरे पण तुझ्या मीटिंग्स आहेत ना आज. मी बघेन त्याचं, यू डोंट वरी. देवा, आज माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा क्षण आहे. का माहित नाही, पण एक वेगळीच सुखद जाणीव होती. फूल फुलताना झाडाला कसं वाटत असेल तशी काहीशी सुंदर जाणीव होती. पण हे फूल माझं नाहीये. हे मला मिसेस प्रधानांच्या उंजळीत द्यायचंय. देवा, मला हे निभावून नेण्याची शक्ती दे. निघूया. सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. निघूया.
चला. शुभंकर, येताना खूप चांगली बातमी घेऊन या. बाळ सुदृढ, निरोगी आणि जोमाने वाटणारच आहे. येतो. सावकाश. निघतो मग. पाणी घे ग थोडं जरा. का उचकी लागते सारखी? कोण आठवण काढते एवढी हळू? कोण काढणार? अश्विनीच असणार. अश्विनी कसली आठवण काढतीये? ते रमली बंगलोरला कामात. दे थोडं. नको. तिला म्हटलं होतं ना स्टेशनवर सोडायला येतो म्हणून. गाडी कळव, वेळ कळव सगळं सांगितलं होतं, पण नाही सांगितलं तिने. गेली परस्पर. लागलंय फार ते. ते आठवत असणार तिला म्हणून लागते उचकी सारखी. मला गुळाचा खडा आणते म्हणजे थांबेल जरा उचकी. आशू, कम्फर्टेबल आहेस तू? नमिता, ही सोनोग्राफी आपण बाळाची हेल्थ बघण्यासाठी करतोय. ऑफकोर्स मीरा. हे बघ, आम्हाला मुलगा आहे की मुलगी हे अजिबात जाणून घ्यायचं नाहीये. वी जस्ट वॉन्ट अ हेल्दी बेबी, दॅट्स ऑल. मीरा, अगं असं खूप क्लिअर काही दिसत नाहीये ग. फक्त अशा वेव्स दिसत आहेत. एव्हरीथिंग इज ॲब्सोल्युटली फाईन. काळजीचं काहीच कारण नाहीये. रिपोर्ट्स उद्या मिळतील आपल्याला. मीरा, पण मला हे सगळं नीट समजावून सांगशील? सांगते. चल आशू, उठलीस तरी चालेल. चल. थँक्स. मी खाली जाऊन थांबू?
तू बस गाडीत, आम्ही येतोच. मीरा, आय एम सो एक्साइटेड. खरंच सांगते, मला खूपसं नीट कळलेलं नाहीये, पण तरी सुद्धा मी खूप खुश आहे. हो, काय आहे, ही सोनोग्राफी डॉक्टर्ससाठीच असते. हे बघ, म्हणजे बाळामध्ये जन्मजात काही व्यंग नाहीये ना, ग्रोथ नीट आहे ना, डेव्हलपमेंट सगळ्या ऑर्गन्सची वगैरे व्यवस्थित होते ना, हे बघायचं असतं. पण मला सांग, तुला बाळ दिसलं ना? अगं हो, म्हणून तर मी एवढी खुश आहे. मला तर आता असं वाटायला लागलं 9 महिने कधी होत आहेत आणि मी त्या बाळाला कधी जवळ घेते. हो ना शुभू? मीरा, मला कल्पना नव्हती की हे फिलिंग इतकं ग्रेट असेल का. आय एम कम्प्लिटली थ्रिल्ड अँड हॅपी, यू नो. मी टू. आणि मीरा, हे सगळं केवळ तुझ्यामुळे शक्य झालं. तू आम्हाला सांगितलंस म्हणून हा मार्ग आम्ही स्वीकारला. थँक्यू व्हेरी मच. मीता म्हणते ते अगदी खरं आहे. थँक्यू मीरा. कम ऑन दादा, मी कोणीतरी परकी असल्यासारखे तुम्ही आभार काय मानताय माझे? खरं सांगायचं तर भाचराला बघण्यासाठी मी सुद्धा तितकीच उत्सुक आहे. नमिता, आता जस्ट रिलॅक्स. काळजीचं काहीही कारण नाही. आशूची तब्येत एकदम चांगली आहे. तिचे डाएट, औषधं या सगळ्याची लिस्ट मी पाठवून देते. पण ती ऑफिसला जाऊ शकते ना? बाय ऑल मीन्स. अगं, जेवढी हालचाल तिची होत राहील ना, तेवढी तिची तब्येत जास्त चांगली राहील. आणि शिवाय आणखीन काही एक्सरसाइजेस हे सांगेन मी तिला. हां नमिता, आशूची तब्येत एकदम चांगली आहे, तेव्हा तिची काळजी सोडून तुम्ही दोघं जण, कळलं का, तुम्ही दोघंच जण जरा एन्जॉय करा आता. दादा, काय ग? काय रे, मी तुझ्याशी बोलतेय. अगं, त्या इमेजेस डोळ्यासमोरून हलतच नाहीयेत. टू बी व्हेरी ऑनेस्ट, गेली काही वर्ष म्हणजे मला कळत नाहीये कसं सांगू, पण मला वाटतं थोडा असा कोरडाच झालो तुम्ही. ड्राय. पण आज आमच्या बाळाला पहिल्यांदा पाहिलं आणि जगण्याचा उद्देश सापडल्यासारखं वाटलं मला. नक्की कशाकरता जगायचंय या प्रश्नाचं उत्तर मिळालं असं वाटलं. अँड हे सगळं फिलिंग्स आहे ना, ते खरंच खूप ग्रेट आहे.